नमस्कार, आपण पाहता धाडस 007 मराठी न्यूज। उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रामध्ये सध्या सुरू असलेल्या वाळू उपसा आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे। नियम धाब्यावर बसून पर्यावरणाची पायमल्ली करत आणि महसूल विभागाच्या डोळ्या देखत हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। पिवडी पेंट परिसरात मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अवजड यंत्र सामग्री वापरून नदी पात्रातून वाळू काढली जात आहे आणि पेंटवर थेट मशीनद्वारे वाहने भरली जात आहेत। विशेष म्हणजे हरित लवादच्या सूचनानुसार नदी पात्रातील उत्खननावर अनेक निर्बंध असताना देखील नियमाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे आरोप होत आहेत। महसूल विभागाला शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। त्या दरम्यान अधिकृत रॉयल्टीपेक्षा टोकन पद्धतीची चर्चा सध्या परिसरात अधिक रंगू लागली आहे। शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होण्याऐवजी ठराविक रक्कम घेऊन टोकन दिले जात असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। जर हे खरे असेल तर लाखो रुपयाचा महसूल नेमका कुठे जात आहे? रॉयल्टीच्या नावाखाली नक्की कोण कोणाचे खिसे भरले जात आहेत असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। पर्यावरणाचे नियम मोडले जात आहेत, नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे, महसूल बुडत असल्याचा संशय व्यक्त होत आहे आणि प्रशासन मात्र शांत का? स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महसूल विभाग अवैध वाळू उपसाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। अनेक वेळा तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। आता या संपूर्ण प्रकरणाची मायनिंग ऑफिसर वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। झोपत असलेल्या शासन व्यवस्था आणखी किती दिवस शांत बसणार आणि पैनगंगा नदीचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार हा प्रश्न आता संपूर्ण उमरखेड तालुक्याला पडलाय। धाडस मराठी न्यूज, उमरखेड।